शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिल्यानंच कॉम्रेड पानसरेंची हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांनी हायकोर्टामध्ये हा खळबळजनक दावा केलाय। शस्त्रसाठा सापडूनही मुख्य मारेकरी मोकाट आहेत। नवे पुरावे कोर्टामध्ये सादर करावे लागतील असंही त्यांचं मत आहे। शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिल्यामुळेच कॉम्रेड पानसरेंची हत्या झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी असा दावा केलाय हायकोर्टामध्ये आणि त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, कॉम्रेड पानसरेंच्या कुटुंबियांचं नेमकं म्हणणं काय सांगू पाहतायत ते? सध्या 20 फेब्रुवारी 2015 रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरातील त्यांच्या राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। दिवसा ढवळ्या ही हत्या झाली, मात्र या हत्या मागे नेमकं उद्दिष्ट काय होतं किंवा ती हत्या कोणी केली हे अद्याप तपासात सिद्ध झालेलं नाहीये। गेली 9 वर्ष हा तपास स्टेट CID कडे होता, मात्र हा तपास योग्य दिशेनं होत नाहीये असा कुटुंबियांचा दावा असल्यानं गेल्या वर्षी हायकोर्टानं हा प्रकार तपास जो आहे तो आता ATS म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवलाय। मात्र त्यांच्यातही तपासात काहीसं पुरेसं समोर येत नाहीये, त्यामुळे या संदर्भात जी सुनावणी सुरू आहे हायकोर्टात त्यात आज कुटुंबियांच्या वतीनं शेवटी कोर्टाला आज सांगण्यात आलं की शिवाजी कोण होता हे पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलं आणि या एका पुस्तकामुळेच त्यांची हत्या करण्यात आली, त्यांच्या गोळ्या झाडण्यात आल्या। मात्र या हत्येमागचे सूत्रधार कोण होते, हत्या कोणी केली, का केली याचा तपास अजून कुठेही पोहोचलेला नाहीये, ही अतिशय खेदाची बाब आहे। याच प्रकरणी दाभोळकर असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील किंवा गौरी लंकेश ह्या ज्या सगळ्या एकत्र एकमेकांशी जोडलेल्या केसेस होत्या, इतर सर्व केसेसमध्ये ज्या तपास चालू आहेत, केंद्रीय तपास यंत्रणा असेल किंवा बँगलोर पोलिसांचा, त्यांच्यात प्रगती होते, पण या प्रकरणात काहीच प्रगती नाहीये। या संदर्भात आता हायकोर्टानं ATSला त्यांचा पुढील तपास अहवाल सादर करण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिली आहे। परंतु आजच्या सुनावणीत या पुस्तकाचा उल्लेख करत पानसरे कुटुंबियांनी एक खळबळजनक दावा कोर्टापुढे केलेला आहे आणि काही नवीन पुरावे सुद्धा त्यांनी कोर्टात सादर केलेत, ज्याचा ATS तपास करेल असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय। अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।